यशस्वीतेचा वेक्टर पॅटर्न IIT JEE मेन्स 2024 मध्ये 10 पैकी 4 विद्यार्थी सिलेक्ट. हायेस्ट सिलेक्शन पर्सेंटेज देणारी अकॅडमी म्हणजेच वेक्टर अकॅडमी. आम्ही देतो निकालाची हमी. तर सुरुवातीला मी सकाळी उठल्यानंतर मग सकाळी क्लास 10 वाजता असते, तर त्यानंतर मला 8ला बस असते. त्यामुळे मी 8च्या बसने क्लासच्या टायमामध्ये पोहोचायचो सातारला. त्यानंतर 10 ते 5 क्लासचं शेड्यूल होतं. क्लासमध्ये मॉक टेस्ट असायचा, मॉक टेस्ट असायचा. त्यानंतर सेल्फ स्टडी सेशन असायचा, टीचिंग असायचं. सुरुवातीला टीचिंग, देन स्टडी सेशन, जे टीच केले त्याबद्दल काही ते होतं. आणि त्यानंतर मग मॉक टेस्ट असते. मग त्यानंतर मग घरी मी 7:07च्या आसपास पोहोचायचो. त्यानंतर मग जे मॉक टेस्टमध्ये मला अवघड गेलं, जे शिकवताना मला लक्षात नाही आलं, जे शिकवलंय त्याचे रिव्हिजन मी घरी करतो. पण एक्झाम त्याचा अभ्यास तुम्ही कधी करायचा आणि JEEचा अभ्यास कधी करायचा? म्हणजे असं जे करता करता थोडे क्वेश्चन तिथं सराव झालेला, जे न्यूमेरिकल टाईप क्वेश्चन प्रॅक्टिस झालेली, म्हणजे थेअरी होती. माझा JEEचा अटेम्प्ट जानेवारी एंडिंगला होता. त्यामुळे त्यानंतर फेब्रुवारी एंडिंगला आमची 21 फेब्रुवारीला बोर्डची परीक्षा सुरू झाली 12वी. जो मधला पिरियड होता 20-21 दिवसाचा, तेव्हा मी बोर्डवर प्रिपेअर केली. तुम्ही जसं बोलला की तुम्ही अकॅडमी जॉईन केली, तर मग त्याच्यामध्ये त्या मॉक टेस्ट असं किती त्रास वाटला आता जर तुम्ही एक्झाम दिली ती आणि आधी जर तुम्ही थोडा काही मॉक टेस्ट केला त्याचा रिलेटेड क्वेश्चन जास्त होते किंवा मॉक टेस्ट मध्ये खूप जास्त तुमचा अभ्यास झाला, मग तुम्ही एक्झाम मध्ये तुम्हाला सोपी गेली? मॉक टेस्ट आमचा जे मॉक टेस्ट डिसेंबर एंडिंग पासून अभ्यास सुरू झाला. मला आठवतं तसं जवळजवळ 25 मॉक टेस्ट झाल्या असते JEEचा आमचा. ते सुरुवातीला ऑफलाईन तसं, त्यानंतर ऑनलाईन. त्या मॉक टेस्टचे जे क्वेश्चन होते ते JEEच्या कम्पॅरेटिव्ह हार्ड होते, जरा अवघड होते. ते थोड्या वेळेला त्यात स्कोरिंग वगैरे एवढं चांगलं येत नसतं. पण जसं ते क्वेश्चन करत गेलो होते, मॉक टेस्टचे पण क्वेश्चन आम्हाला क्वेश्चन बँक आणि त्याचे आन्सर की ग्रुपवर पाठवले जायचे. मग त्याचा अभ्यास करत करत गेलो. त्यानंतर मग जसं JEEला मी जर क्वेश्चन त्याचं कम्पेअर केलं ना, तर JEEचे क्वेश्चन त्या मानाने सोपं होतं, म्हणजे ते सोडवायला सोपं पडलं जरा मॉक टेस्ट. तुम्हाला तुमच्या सरांचा गाईड कसं घेतला, तुम्ही कसं काम केलं? म्हणजे आता जर सगळं शेड्यूल सांगायचं म्हटलं तर सगळं तर बसले सरांनी करायचे. तर त्यांनी एकदा बोललेलं आहे की ते आम्हाला प्रेशर कुकर सारखे स्ट्रॅटेजी, म्हणजे जे शिकवतात ते लगेच त्याची टेस्ट घेतात. म्हणजे बाकीचे महिन्याने टेस्ट वगैरे मागतात, असे तसं नाही. आमच्या इथे सकाळी जर शिकवलं ना, त्याच्यावर आज नाही तर उद्या लगेच 2 दिवसात टेस्ट असते. म्हणजे आठवड्याला आमच्या 5 ते 6 टेस्ट कम्प्लीट होतात. त्यानंतर त्यांच्या गायडन्समुळे तर ते कम्प्लीट झालं. म्हणजे तो जे एकदा सब्जेक्ट शिकवला, एका टॉपिक शिकवला, त्याच्यावर क्वेश्चन व्हायचे, त्याच्यावर सराव व्हायचा. घरी पण सेल्फ स्टडी नंतर ते कव्हर होत जायचे जे अवघड गेले ते. त्यामुळे ते बरं पडलं मला टेस्ट. तुम्ही JEE साठी जे तुम्हाला टेस्ट आला किंवा ज्या कन्सेप्ट तुम्ही क्लिअर केला अकॅडमी असो किंवा तुम्ही सेल्फ स्टडी, तुम्हाला परत रिवाइज करायला लावायचं किंवा एकदा तुम्ही सॉल्व्ह केले तुम्हाला वाटायचं की हा आता परत करायची गरज नाही? तसं पहिल्यांदा एकदा सॉल्व्ह केलं तर लगेच नाही जमायचं. जसं करत आहे प्रॅक्टिस करत आहे. आता एका टाईपचं क्वेश्चन समजला तर त्या टाईपचे दुसरे क्वेश्चन अजून बघायचं, ते कसे सोडवले, ते कसे स्टेप बाय सोडवले ते बघायचं. त्या टाईपचे दुसरे क्वेश्चन सॉल्व्ह करत करत मग ते होऊन जायचं चांगलं. ते एक्स्ट्रा प्रिफर करायचा, स्वतःचे नोट्स काढलेले क्लासमध्ये तर दिलेल्या नोट्स आम्हाला, क्लासच्या नोट्स तर होतात. त्याचबरोबर मी फिजिक्ससाठी HCR मध्ये पब्लिकेशन वापरायचो आणि केमिस्ट्री आणि मॅथ्ससाठी टार्गेट. तुमचे स्वतःचे नोट्स? हा, स्वतःचे नोट्स. तुम्ही जर स्वतःची एक्झाम क्रॅक केली, ती खूप लोकांना अवघड जाते किंवा ते मोस्टली अटेंड करायला पण जातात, नाही माझ्याकडून. तुम्ही प्रॉब्लेम क्लिअर केली तर तुम्ही या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या तुमचे टीचर्स पण तसं बघायला गेलं तर सगळ्यात पहिलं तर आई वडिलांना सपोर्ट करतात, घरी सपोर्ट केले. त्यानंतर
मला स्वतःच बघायला गेलं तर मी पण आता जसे बोलला बाकीचे म्हणतात की जे अवघड असते होत नाही, मी पण त्याच माइंडने चाललेलो की जे अवघड असते होत नाही, आपलं सीईटी करणार होतो आणि बघ पण त्यानंतर क्विक पॅटर्न क्लास म्हणजे जे टीचर्सचं गायडन्स वगैरे होतं, जसं की मला आता जे वगैरे मॅथ्स वगैरे सोपा गेला, मॅथ्स सिरीज सोपा गेला, त्यासाठी आम्हाला तरी शिकवायला होते क्लासमध्ये. त्यांच्या थ्रू त्यांच्या टीचिंगमुळे त्यात सुधारणा झाली, मॅथ्स सोपा जायला लागला. मॅथ्स बऱ्याच मुलांना अवघड जातो, त्यांनी शिकवल्यामुळे ते जरा सोपं गेलं, मॅथ्स होऊन गेलं, ते त्या टीचर्समुळे जरा सोपं गेली.